नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चनाची चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत. तर आज तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल का काय आहे म्हणून. तर मी गावरान मस्त मटण रस्सा बनवते. चला, मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यात मी धने घालून घेतलेले आहे. 2 चमचे मी धने घातलेले मटण छान धुवून घेतलं होतं. त्या मटणमध्ये मी हळद, मीठ आणि दही घालून छान एकजीव करून घेतलं होतं आणि ते साईडला ठेवलं होतं. आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला हा मसाला तयार झालेला आहे. छान तेल पण सुटलेलं आहे. मसाला कसा बघायचा झाला का नाही म्हणून सराट्यावरती घेऊन आपल्या खाली आला सटकला का समजायचं का आपला मसाला रेडी आहे म्हणून. आता मी यामध्ये आपण जे मटण मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते घालून घेते. मटण वेगळं शिजवून आणि मसाला टाकून त्याची चव वेगळी असते. त्याच्यापेक्षा डायरेक्ट मटण शिजवायचं. थोडा वेळ कुकरचं उलटं झाकण ठेवून शिजू द्यायचं कमी गॅसवरती. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. परत अजून 5 मिनटं ते शिजू देते. तुम्ही बघू शकता की ते छान तेल सुटलेलं आहे. मटण पण छान झालेलं आहे. आता मी यामध्ये पाणी घालून घेते. आपल्याला जसं हवं असलं तसं पाणी घालून घ्यायचं. मी यात गरम पाणी घातलेलं आहे. मटण रस्सा बनवायचा आहे म्हणून मी जरा जास्तच पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आता मटणाला छान उकळी आलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं. हाय टू मीडियम गॅसवरती मी 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या.
तुम्ही बघू शकता रस्सा किती छान दिसतोय तो. भाकरी चपातीसोबत मस्त खायला. बाय.